हॅलो नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत मेथीचे पराठे. एकदम मऊ लुसलुशीत आणि खरपूस छान असे कडकवाले मेथीचे पराठे. खायला तर पौष्टिक आहेतच, पण सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा आदल्यामधल्या वेळेसाठी किंवा टिफिनसाठी तर अतिउत्तमच आहेत. ही रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर जास्त उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इकडे 4 ते 5 हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडेसे धने, 1 चमचा जिरे आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि त्या सर्व एकत्र करून आता मिक्सरच्या जारमध्ये घालून छान अशा बारीक करून घेऊयात. आणि इकडे मी छान अशी बारीक करून घेतलेली आहे. जास्त पण बारीक केलेलं नाही आहे, जरासं जाडसर ठेवलेलं आहे, जेणेकरून चव अधिकच लागते. त्यानंतर एका वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. थोडंसं कमी घ्यायचं आहे ज्वारीचं. आणि त्यानंतर चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी अर्धी वाटी. आणि सर्व साहित्य समप्रमाणात घ्यायचं आहे. थोडासा ओवा घ्यायचा, 1 चमचा चोळून घालायचा आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे. साखरेमुळे मऊपणा येतो पराठ्यांना आणि चवीला अधिकच छान लागतात. आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि पूर्ण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे पीठ, जेणेकरून मऊ होतात पराठे आणि कडवटपणा लागत नाही साखरेमुळे आणि छान होतात पराठे. तर आता चांगलं असं मळून घ्यायचं आहे पीठ. सुक्कं पीठ चांगलं असं मळून घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. तर इकडे मी पीठ थोडंसं कमीच घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त पिठाचे बनवायचे असतील तर जास्त पीठ घेऊन सर्व साहित्याचे प्रमाण जरा वाढवायचं आहे. आणि त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं, बारीक कट केलेली आपण हिरवी मिरची वाटून घेतलेली ती घालायची. त्यानंतर एक किसलेला गाजर घालायचा आहे, बारीक कट केलेली मेथी घालायची आहे, बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. तर इकडे मी खिसून घेतलेला गाजर घातले आहे. तुम्हाला अजून जर दुसरे कुठल्या भाज्या घालायच्या असतील तर नक्कीच घालू शकता. आणि छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं तसं लागेल तसं घट्ट मळून घ्यायचं आहे पाणी घालून. तर इकडे मी छान असं मळून घेतलेलं आहे. हवे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे पराठे लाटून बनवायचे आहेत, त्यामुळे घट्टच बनवायचं आहे. आणि हे पराठे जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी दिले तर खूपच पौष्टिक आहेत. मेथी अशी तर मुलं खात नाहीत, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता तुम्ही तुमच्या मुलांसाठी. तर इकडे माझी कणिक मळून झालेली आहे. आता एक 5 मिनिटे आपण झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर थोडंसं तेल घातलेलं आहे मी पोळपाटावरती आणि छान असं तेल लावून घ्यायचं आहे सर्व पिठाला. आणि इकडे मी थोडेसेच पराठे बनवायचे म्हणून थोडंसंच पीठ घेतलेलं होतं. तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर जास्त सर्व साहित्य वाढवून घ्या. आणि इकडे आता छोटे छोटे आपण चपातीचे गोळे जसे बनवतो तसे गोळे बनवायचे आहेत आणि चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्या पद्धतीने छान असं लाटून घ्यायचं आहे पीठ लावून. मला इकडे पराठे लाटून बनवायचे होते, त्यामुळे मी थोडंसं ज्वारीचं पीठ कमी घेतलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ जास्त घेतलेलं आहे, जेणेकरून छान असे लाटले जातात आणि मऊ तर होतातच. आणि त्याचबरोबर थोडीशी साखर घातलेली आहे, त्यामुळे मेथीचा कडवटपणा पण जातो आणि लहान मुले खायला आवडीने खातात. तर इकडे तवा आपला गरम झालेला आहे आणि पराठा पण छान असा लाटून झालेला आहे. आता तूप किंवा तेल लावून छान असा पराठा खरपूस दोन्ही बाजूने भाजून घेऊयात. तर इकडे मी तेल वापरलेलं आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावा आणि छान असा खरपूस पराठा भाजून घ्या. याच पद्धतीने सर्व पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत. इथे मी दुसरा पण पराठा छान असा लाटून घेतलेला आहे पीठ लावून. तर अजिबात चिपकलेलं नाही आहे किंवा असं जाड झालेलं नाही, एकदम पातळ आणि मऊ छान असे पराठे झालेले आहेत. तर बघू शकताय छान असे दोन्ही साईडने मी भाजून घेतलेले आहेत आणि चांगले असे आपले पराठे बनवून झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे भाजून घेणार आहे. हा पराठा तुम्ही वेट लॉससाठी पण नक्की खाऊ शकता. वेट लॉससाठी तर अप्रतिमच आहे, पण पौष्टिकही तेवढाच आहे.
त्यामुळे तुम्ही लहान मुलांसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकता। तर अशा पद्धतीने मी सर्व पराठे छान असे बनवून घेतलेले आहेत आणि चांगले असे खरपूस भाजूनही घेतलेले आहेत। तर तुम्ही अशाच प्रकारे पालकचे पराठे बनवू शकता। तर अशाच पद्धतीने आपले सर्व पराठे बनवून झालेले आहेत आणि हे पराठे खाण्यासाठी तुम्ही दह्यासोबत किंवा छान असे सॉससोबत नक्कीच खाऊ शकता। तर आपले सर्व पराठे बनवून झालेले आहेत। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी हव्या असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।